चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पान, गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पान, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पान, गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पान, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया,
आजचा हा विसावरी हे आपले 28 देवदूत आहे. त्यांच्या प्रभूचा आशीर्वाद यावा, त्यांच्या कुटुंबावर आशीर्वाद यावा म्हणून हा विसावरी अर्पण केलेला आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आवाज ऐकतो ना. आपल्याकडे प्रत्येक आई वडील आमंत्रण करतो. माझ्या पोराचं पुंसार आहे, बरोबर? सगळे सांगतात माझ्या पोराचं पुंसार आहे. मला जेवढे जेवढे आमंत्रण द्यायला आले होते ते सांगतात माझ्या पोराचं पुंसार आहे. पण आपण काय सांगतो, पहिलं कमिटीला आहे. तर त्याचं बरोबर आहे, कारण पोराचं पहिलं पुंसार असते. आपण त्याला पुंसाराचं पहिलं साक्रामेंट दिलेलं आहे. आणि पूर्वी हा पुंसारला जायचे तेव्हा बाहेर पण सगळे हाताने बऱ्यापैकी पुंसार केला होता. तर पुंसार आपल्याकडे फार मोठा शब्द आलेला आहे. तर मुलांचं पहिलं कमिशन आणि त्यांनी पुंसार सुद्धा केलेला आहे. नंबर 2, ह्या लहान मुलांना रोजच्या वडापाव शब्दापेक्षा त्यांची जी आध्यात्मिक भूक आहे, स्पिरिच्युअल जो हंगर आहे, स्पिरिच्युअल फूड जो आहे तो आज आपण त्यांना देणार आहोत. या स्पिरिच्युअल फूड मध्ये ते दिवसेंदिवस वाढावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ करुणा अनुग्रहाजवळ हे करून करतो. करुणा सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापाची क्षमा करो आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभु आम्हाला दया करो. हे परमेश्वरा आम्हाला तू निरागस निष्पाप असे जन्माला दे. मात्र आम्ही लहान असूनही तुझ्या शिकवण्यासारखे न वागल्याने आम्हाला क्षमा कर. प्रतिसाद आमची काळजी घेणारे, आम्हाला प्रेम करणारे आमचे आई वडील, आजी आजोबा त्यांच्या न पाळण्याबद्दल, त्यांच्या चुकील्याबद्दल आम्हाला क्षमा कर. प्रतिसाद आमच्या शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणारे आमचे शिक्षक यांचा मान न राखला, वर्गात बेशिस्त वागलो व होमवर्क न केल्याबद्दल आम्हाला वाईट वाटते. प्रतिसाद but we waste so much food. Sometimes dislike food that comes with it. We do not understand the value of food. For this misbehavior, we feel sorry. Our response? Dear Jesus, many a time we have shown rich interest in daily rosary and coming to the Sunday school. We ask forgiveness. Our response? Dear God, our parents always instruct us to use mobile for limited time, but we don't listen to them and waste our time watching videos in mobile. For this we ask you to forgive us. Our response? सर्व समर्थ
परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापाची क्षमा करो आम्हाला सावध आधी जीवनाकडे नेवो. आपण देवाला धन्यवाद देऊया. येशू ख्रिस्ता, तुझ्या यातनेची व मृत्यूची स्मृती म्हणून हे ख्रिस्त शरीर साक्रामेंट तू आम्हाला दिलेले आहेस. तुझ्या शरीराच्या व रक्ताच्या साक्रामेंटाची आम्ही मनपूर्वक उपासना करीत आहोत. या उपासनेमुळे तू आम्हासाठी मिळविलेल्या दानाचा अनुभव आम्हाला येऊ दे. तू पिता आणि पवित्र आत्मा यांच्याबरोबर परमेश्वराशी सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. पण तुम्ही
तरी चालेल. समुद्राने त्याचे सर्व काही करतो आणि त्यात राहणारे वर्षण करतो. नद्या तारकांत गोष्ट पर्वत एक वटून परमेश्वराचे मोर आनंदाने गावो तरी चालेल. कारण परमेश्वर पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थपणे करेल आणि लोकांचा न्याय सरळपणे करेल तरी चालेल. A reading from the second letter of St. Paul to Second Thessalonians. Brethren, you yourselves know how you ought to intimate us, because we were not idle when we were with you, nor did we eat anyone's bread without paying for it. But with toil and labor we work night and day, that we might not be burdened to any of you. It was not because we do not have that right, but to give you in ourselves an example to imitate. For even when we were with you, we would give you this command: if anyone is not willing to work, let him not eat. For we hear that some among you walk in idleness, not busy at work, but busy bodies. Now, such persons we command and encourage in the Lord Jesus Christ to do their work quietly and to earn their own living. The word of the Lord. Kindly rise for the gospel acclamation. Straighten up and rise your heads, because your redemption is drawing near. प्रभु तुम्हाबरोबर असो. लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मंदिर उत्तम पाषाणांनी आणि अर्पणांनी कसे सुशोभित केले आहे त्याविषयी काहीच बोलत असता येशूने म्हटले, असे दिवस येतील की जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडला जाणार नाही, असा एकही शिरा राहणार नाही. तेव्हा त्याने त्याला विचारले, गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळची चिन्ह काय? तो म्हणाला, तुम्हाला कोणी भडकवू नये म्हणून सावध राहा, कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मीच तो आहे असे म्हणतील. त्याच्या नादी लागू नका. जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तर एवढ्यात शेवट होत नाही. मग त्याने म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र आणि
आणि राज्यावर राज्य होते, मोठे मोठे भूमिकंप होतील, जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे भरून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील, तुम्हाला सभास्थाने आणि तुरुंग यांच्या स्वाधीन करतील, आणि राजे व अधिकारी यांच्यापुढे माझ्या नामासाठी येतील. त्यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा. कारण मी तुम्हाला अशी वाचा आणि बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. आई बाप, भाऊ वर्ग, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला विरोध देतील, आणि तुमच्यातील काही जणांना फार मारण्यात येईल, आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या ठिकाणी खरे जीवन मिळवाल. प्रभुचे शुभवर्तमान प्रिय मुलांनो आणि प्रिय पालकांनो, तुम्ही सगळे लहान आहात. तसंच एक लहान मुलगा, शाळकरी मुलगा, मात्र फार फटका आणि खोडकर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मिचिवस म्हणतो, तो कोणाचंच ऐकत नव्हता आणि सगळ्या ठिकाणी मारामारी करणं, उलट बोलणं, अभ्यास न करणं, त्यामुळे त्याच्या खूप तक्रारी होत्या. त्याला कोणी मित्रही नव्हतं, त्या सगळ्यांची त्याचं भांडण व्हायचं. अभ्यास नाही, होमवर्क नाही, वर्गात त्याला इंग्लिश म्हणून त्याला टीचर्स वर्गाच्या बाहेर काढायची, आउटस्टँडिंग स्टुडंट, आणि प्रिन्सिपलकडे जणू काही त्याच्या तक्रारीच्या फाईल झालेली होती. आणि प्रिन्सिपलने एकदा त्या मुलाला त्याच्या पालकांना बोलावलं. त्या मुलाला सांगितलं, टुमॉरो आय नीड टू सी युअर पेरेंट्स. त्याच्या पालकांना बोलावलं. पेरेंट्स आले आणि प्रिन्सिपलने सांगितलं, दिस इज द लास्ट वॉर्निंग, इनफ इज इनफ. खूप दमन केलं. आता माझेही पेशंट संपले आहे, टीचरांचे देखील पेशंट संपले आहे. We are going to terminate this child. We are going to throw him out of our school. स्कूलच्या बाहेर त्याला काढण्यात येणार आहे, त्याचं नाव काढण्यात येणार आहे. पेरेंट्स खूप टेन्शन आलं, पण या मुलाला काही वाटत नव्हतं. आणि गावामध्ये एका प्रतिष्ठित माणसाकडे या मुलाला त्याच्या पेरेंट्सने नेलं आणि ते वृद्ध ज्येष्ठ एजंट त्या व्यक्तीने त्या मुलाकडे पाहिलं आणि त्याच्या पालकांनी त्याच्या तक्रारीविषयी त्या ज्येष्ठ व्यक्तीला सांगण्यास सुरुवात केली की या मुलांनी शाळेमध्ये सगळ्यांना हैराण केले आहे, या मुलांनी घरात देखील सगळ्यांना वैतागले आहे, गावात देखील सगळ्यांच्या ह्याच्याविषयी तक्रारी आहे. हा मुलगा सुधरत नाही, हा मुलगा असा आहे, हा मुलगा तसा आहे. सगळं त्या मुलाच्या समोर पालकांनी त्या एजंट, त्या ज्येष्ठ, त्या प्रतिष्ठित व्यक्तीला सांगण्यास सुरुवात केली. आणि पालकांचं संपल्यानंतर त्या ज्येष्ठ व्यक्तीने त्या मुलाला जवळ केले. तसं आजोबा आपल्या नातवाला कवेत घेतो, तसं त्या आजोबाने, त्या वृद्ध व्यक्तीने त्या मुलाला आपल्या कवेत घेतलं आणि त्याची मान आपल्या खांद्यावर ठेवली. त्या मुलाने आपली मान त्या वृद्ध व्यक्तीच्या खांद्यावर टाकली. तो मुलगाही शांत झाला आणि आजोबा देखील काही बोलले नाही.
थोड्या वेळ त्या मुलाच्याही डोळ्यामध्ये अश्रू होते आणि आजोबाच्या देखील त्या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात देखील अश्रू होते. त्या दिवसापासून तो मुलगा शांत झाला. He became very silent, calm down. तो ती शांत झाला. प्रेमाच्या मुलांना आज मी बघतोय, त्या दिवशी देखील विचारलं तर तुम्ही सांगितलं फादर 8:30 ट्युशनला, 11 o'clockला ट्युशन म्हणून येतो, 11 o'clockला ट्युशनमध्ये 11 o'clockला ट्युशनला आल्यानंतर 11:30ला जेवायचं की नाही जेवायचं तोपर्यंत तिथे 12 पर्यंत बस येते. बस आली की शाळेमध्ये आणि शाळेतून मग 5:45ला किंवा 5:30 शाळा सुटणार, घरी 6 o'clock होणार. 6 o'clock झाली घरी आली की 2 होमवर्क, एक ट्युशनचा होमवर्क मला करावा लागतो. 8:30ला आणि टीचर बघते, शाळेतला देखील होमवर्क करावा लागतो, त्या शाळेतली देखील टीचर होमवर्क बघते. घरी जायचं कसं, खेळायचं कसं, जगायचं कसं. सो शाळेचं टेन्शन आहे, ट्युशनचं टेन्शन आहे आणि या सगळ्या टेन्शन मध्ये आज प्रभू ख्रिस्त ज्याप्रमाणे त्या वृद्ध आजोबाने त्या मुलाला जवळ केलं आणि त्या वृद्ध आजोबाच्या कवेमध्ये तो मुलगा जसा शांत झाला, विसावा पावला, रेस्ट त्याला मिळाली, तसं प्रभू आज तुम्हाला त्याच्या कवेमध्ये घेत आहे. आज तुम्हाला प्रभू बरोबर प्रेम देत आहे. त्याचं शरीर म्हणजे त्याचं प्रेम, त्याचा सपोर्ट, त्याची कृपा तुम्हाला आज मिळत आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो आणि प्रिय माझ्या मुलांनो, प्रभूने माणसांना स्वीकारताना कुठलाही भेद दिला नाही. आज तुम्ही सगळे इथे आहात. We are from different cultures, we speak different languages. वेगळी भाषा आपण बोलतो, वेगळी कल्चर आपला आहे, वेगळं घर आपलं आहे, आपण वेगळे दिसतो, परंतु प्रभूने आपल्या सगळ्यांना एकत्र केलेला आहे. आणि हीच ख्रिस्त शरीराची सौंदर्य आहे की आपण सगळे वेगवेगळे आहोत, तरीही एका शरीराचे अवयव आहोत. आणि म्हणून ख्रिस्त शरीर हे रहस्य आहे, ती एक घटना आहे आणि तो एक अनुभव आहे. तीच गोष्टी आहे. ती एक रहस्य, कारण भाकर दिसते आणि द्राक्षरस दिसतो, परंतु कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेला, तत्व पालनाच्या वेळेला ती भाकर येशूचं शरीर होते आणि द्राक्षरस येशूचं रक्त होते. ती रहस्य आहे. मात्र हे रहस्य कुणी खऱ्या अर्थाने जगलं तर ते रहस्य प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 वचन 47 ते 44-47 मध्ये पहिली ख्रिस्ती झालेली होती. पहिली त्यांनी मिसा अर्पण केली किंवा साजरी केली आणि पहिल्यांदा त्यांनी भाकर म्हणजे ख्रिस्त शरीर घेतलं. त्यांनी खऱ्या अर्थाने हे ख्रिस्त शरीर स्वीकारलं आणि त्याप्रमाणे ते जगली. तर ते वेगवेगळे होते, परंतु त्यांनी त्यांच्या गरजा एक केल्या. ते एकमेकांच्या मदतीला धावले, त्यांनी एकमेकांना सहाय्य केले. जसे आपण वेगवेगळे आहोत, तसे आपले पूर्वज ज्यांनी पहिलं ख्रिस्त शरीर घेतलं सुरुवातीला, ते देखील वेगळे होते, पण त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन भाकर बोलली जसे आता आपण घेणार आहोत, परंतु त्यांनी एकमेकांना मदत केली, एकमेकांच्या मदतीला देखील धावले. इलॉन मस्क नाव ऐकत असाल का? इलॉन मस्क अमेरिकेतला की ज्याचं एवढं मोठं इंटरनेट आहे आणि विविध आहे. 30 वर्षानंतर तो एका चर्चमध्ये गेला. रस्त्यावरून जात होता कारमधून, त्याला एक चर्च दिसलं आणि गाड्या वगैरे होत्या. त्यांनी विचार केला की चर्चमध्ये जावं. तो चर्चमध्ये गेला आणि चर्चमध्ये गेल्यानंतर त्याने पाहिलं की लोक एकमेकांना हात देऊन शांती देत होते, ते एकमेकांशी बोलत होते, एकमेकांची चौकशी करत होते, एकमेकांना मदत करत होते. आणि त्याने पाहिलं की
या धावपळीच्या जगामध्ये तेथे प्रत्येकाला स्वतःच पडलेलं आहे, स्वतःच कसं चांगलं होईल, स्वतःचं कुटुंब कसं चांगलं राहील, मी कसं स्वतः सुरक्षित राहील, कसं स्वतः आनंदित राहील, ही माणूस विचार करत असताना इकडे मात्र ही मंडळी एक वेगळाचा विचार करत आहे, दुसऱ्याचा विचार करत आहे. आणि तेव्हा त्याने निर्धार केला की खऱ्या अर्थाने हे जीवन योग्य आहे, तर तेथे आनंद दिला जातो, जिथे दिलं जाते तेथे आनंद आहे. काय घेण्यापेक्षा, काय मिळवण्यापेक्षा देण्यामध्ये एवढा आनंद आहे. हे ख्रिस्त शरीर आपल्याला सांगते. कारण तुम्ही जर आता चर्चा ऐकाल तर आपण काय येशू काय सांगतोय, घ्या आणि खा, दिस इज माय बॉडी विच इज गिवन फॉर यू. हे माझं शरीर आहे, हे तुम्हाला दिलेलं आहे. गॉड गिव्स, देव स्वतःला देतो, तुम्हाला स्वतःचं शरीर देतो. आणि ते शरीर देताना तो तुम्हाला आनंद देखील देतो की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, तुम्हाला परिपूर्ण जीवन मिळावं, म्हणून मी तुम्हाला माझं शरीर देत आहे. बिशप फुलटनची यांनी सुंदर एक पुस्तक लिहिलं आहे, लाईफ ऑफ क्राइस्ट. त्या लाईफ ऑफ क्राइस्ट मध्ये बिशप फुलटनची सांगताय की भाकर जी बनते त्या भाकरीमध्ये असंख्य असे ग्रेन्स असतात किंवा बीट असतात, तिला ग्रेन्स ऑफ बीट, असंख्य असे दाणे एकत्र आणून ते दळले जातात आणि त्याच्याने भाकर होते. तसंच ख्रिस्त असंख्य अशा ख्रिस्ती लोकांना एकत्र आणून स्वतःचं शरीर बनवतो आणि स्वतःचं शरीर असंख्य ख्रिस्ती लोकांना कृपा मिळावी, जगण्यासाठी शक्ती मिळावी आणि सार्वकालिक जीवन मिळावं, म्हणून ख्रिस्त हा भाकरीच्या रूपामध्ये आहे. द्राक्षारसाच्या बाबतीत देखील तेच आहे. मल्टिपल ग्रेप्स असतात, मल्टिपल ग्रेप्स एकत्र केले जातात, ते उगवले जातात, त्याच्यावरती प्रोसेस केली जाते आणि मग द्राक्षारस होतो. आणि याच्यातून ख्रिस्त काय दाखवून देत आहे की माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी मी त्या बीट, ग्रेन ऑफ बीट प्रमाणे भरडलो गेलो, त्या द्राक्षारसाप्रमाणे, त्या द्राक्षाप्रमाणे मी फुलवले गेलो. का? कारण तुम्हाला आनंद मिळावा, तुम्हाला जीवन मिळावं. म्हणून जेव्हा जेव्हा संत पौल सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्ही ही भाकर घेता आणि द्राक्षारस पिता, तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही प्रभूच्या मरणाची आठवण करता. हाऊ मच जीसस हॅज सफर्ड फॉर यू अँड फॉर मी. येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांसाठी किती सफर झालेला आहे हे आपल्याला दिसून येते. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, प्रिय माझ्या मुलांनो, आज जगामध्ये जे गरीब आहेत त्यांची आपण आठवण ठेवावी. म्हणून आजचा दिवस जागतिक गरीब दिन जाणीवेसाठी आहे की गरिबांची आपण जाणीव ठेवली पाहिजे. ते देखील ख्रिस्ताचे शरीराचे अवयव आहेत, ते देखील आपले बंधू भगिनी आहेत. आणि ख्रिस्ताने जसं आपलं जीवन तुमच्यासाठी, माझ्यासाठी दिलं, तसं आपण जेव्हा ख्रिस्त घेतो, ख्रिस्त शरीर घेतो, तेव्हा आपण ख्रिस्तमय होतो. आणि ख्रिस्तमय झाल्यानंतर आपल्याकडून ख्रिस्ताप्रमाणे चांगली कामं झाली पाहिजे. संत जॉन क्रिसोस्टम असे सुंदर वाक्य आहे, की दिस सेंटेन्स इन योर माइंड. संत जॉन क्रिसोस्टम सांगतात, इट विल रिअली विश टू पे होमेज टू द बॉडी ऑफ क्राइस्ट. आपल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराचा तुम्हाला सन्मान करायचा असेल, वी मस्ट पे अटेन्शन to the body of Christ which lies outside the church. तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचा मान करत असाल तर जे गरीब रस्त्यावरती आहेत, विक्रेत्यावरती आहेत, त्या गरिबांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे, त्या गरिबांमध्ये देखील तुम्ही ख्रिस्त पहा. पण आजच्या दिवशी आनंद आहे, आजच्या दिवशी ख्रिस्त तुमच्यामध्ये येत आहे आणि तुम्ही ख्रिस्तमय होऊन तुम्ही
तुम्ही यापुढे कृपेने म्हणून ख्रिस्ताचं काम करणार आहात. संत मदर तेरेसा एक दिवस पण नाही की तिने मिसा चुकवलेला आहे. रोजची प्रार्थना, मिसा आणि त्यानंतर त्या गरिबांच्या सेवेसाठी जायचं. आजपासून तुमच्या वर्गामध्ये जे कोणी गरजवंत आहेत, your friends or your classmates, they may not be as intelligent as you are, but you must be humble to help them, because you have received Jesus, and today onwards Jesus will stay in your body. Your body and the body of Jesus has become one. पण आपण गीत गातो ना, एक शरीर जाता मी, प्रभू तू आणि मी. प्रभूचं शरीर आणि तुमचं शरीर एक झालेले आहे. ही युनियन, कम्युनियन, ही युनियन जी तुमची आहे, ही युनियन तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला टिकवून ठेवायची आहे. ख्रिस्त तुमच्या सोबत कायम असणार आहे. He will never leave you. तुम्हाला तो कधीही सोडून देणार नाही. तुम्ही ख्रिस्तमय झालेले आहात. आजच्या दिवशी ख्रिस्ताचे आभार मानूया, त्याला उत्साहूया, कारण त्याने तुमचा स्वीकार केलेला आहे आणि तुम्ही आनंदाने त्याला तुमच्या शरीरामध्ये आमंत्रित केलेलं आहे, त्याला स्वीकारलेला आहे. आमेन. एक पिवळी पुस्तक आहे, त्याच्यामध्ये नायसियन शब्दावर प्रकट. आपण प्रेषित शब्दावर प्रकट घेऊया. तुम्ही स्क्रीन बंद करून ठेवा. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता परमेश्वर आपला पिता आहे. तो आपल्या नेहमी गरजा ऐकतो, त्याप्रमाणे तो आपल्याला देत असतो. आता आपण ह्या सगळ्या विनंत्या आपण प्रभूला सादर करूया. आपले गोप्रियो विश्वप्रकाश सर्वधर्मगुरू धर्मवाहिनी चांगले आरोग्य लाभावे, त्यांच्या प्रतिष्ठित कार्य जोमाने होण्यासाठी त्यांना परमेश्वराचे सहाय्य मागावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. We pray for catechism teachers, Sister Archana, Sister Sonika, Mrs. Devi Demonti. Lord Jesus, bless them with good health of body, mind, and grant them with your strength to continue to serve the church selflessly. Our response
प्रभू आमची प्रार्थना. ही सारी प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावानं करतो. आमेन. Thank
माझा आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, ऐक्याचे व शांतीचे प्रतीक म्हणून भाकर व द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या समर्पणामुळे विश्वसेवेला ऐक्याचे व शांतीचे वरदान मिळेल ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावानं करतो. लोक तुम्हावर बरसो, तुमची अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वरीचा आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. शेवटच्या भोजन प्रसंगी आपल्या शिष्यांबरोबर भोजनाला मेजावर बसला असता येशूने निष्कलंक कोकरू म्हणून स्वतःचा तुला बळी अर्पण केला. हा बळी तुला पूर्णपणे गौरविणारा व तुला स्वीकारणे असा होता. जगाच्या अंतापर्यंत तुझी कारणदायी शक्ती आम्हाला मिळत राहावी म्हणून त्याच्या यातनेची स्मृती त्याने आम्हासाठी ठेवली आहे. या महान तिसरी साक्रामेंटाद्वारे तू तुझ्या लोकांचे पोषण करतोस. सर्व मानवी कुटुंबाने एकाच श्रद्धेच्या मार्गावर बंधुभावनेने चालावे म्हणून तू त्यांना कृपादान देतोस. तुझ्या मेजावर आमचे पोषण व्हावे आणि पुनरुत्थित किस्सासारखे आमचे जीवन बनावे म्हणून आम्ही ख्रिस्त शरीर साक्रामेंटाकडे येत आहोत. स्वर्गातील दूतांबरोबर सारी पृथ्वी तुझ्या नवनिर्मितीचे गीत गाते. त्यांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा मोठा आनंदाने गौरव गीत गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. इराला आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वयंक्षणे आपल्या दुःखभोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती ओढली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्यावे, ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे.
हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. शुद्धीचे रहस्य हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. आमचे पोप, हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या आपल्या सभेची आठवण कर. आमचे पोप लिओ, आमचे बिशप थॉमस आणि सर्व याजक वर्ग यांच्या सगळ्या ख्रिस्ता सभेला परिपूर्ण प्रतीचा पुनर्विधान करू दे. जे आमच्या भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषी आणि युगायुगे त्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताने हे सर्व समर्थ देवगीत आहे. पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. आता आपण आमच्या बाबा प्रार्थना बोलणार आहोत. तर ह्या वेळेला शांत राहूया. ते काही इंग्रजीमध्ये बोलतील, काही मराठीमध्ये बोलतील आणि ते कशी बोलतील ते आपण बघूया. टाळणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोड असे आम्ही विनंती. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा काढणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नीतीचे मी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हावर सदा असो. आपण प्रेमाने एकमेकांना शांती बंधन करूया. Amen.
परमेश्वराची कोकरू, जगाची पाप दूर करणारे परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य हे प्रभू, तुझ्या चरणाखाली आले. ही माझी योग्यता नाही, परंतु ईश्वर महाप्रभू, मी माझा Yeshua.
Jyoti Modi, Sister Darshana, and Sister Bhumika for helping us to learn best and preparing us to visit us to the learning. आज विशेष आवाहनामुळे आमचे प्रेमळ आईवडील यांनी आम्हाला जवळ घेऊन प्रार्थना शिकवली. नेहमी संदेशाला राहण्यास प्रोत्साहित केले व आमच्याबरोबर दररोज प्रार्थना केली. या आमच्या प्रेमळ आईवडिलांना धन्यवाद. We thank all the members of choir for making this celebration a joyful with their rhythmic and melodious singing. आमच्या traditional ब्रह्मगुरू Father Guru, Father Rocky व Father Guru यांचे विशेष आवाहनातून वेळोवेळी आमच्या तयारीबाबत चौकशी केली. या दिवसाच्या तयारीसाठी अनेक सभा घेतल्या म्हणून आम्ही सर्व पालकांचे मनापासून ऋणी आहोत. For your presence and constant support, we all are very much grateful to you, all your passions and efforts. Your prayers and blessings will always keep us good. Last but not the least, we are very grateful and thank all the priests who celebrated Holy Mass for us. Please pray for us. We also will pray for you all. Thank you very much. गुजरातवरून आले आहे. ते कसे करतात माझे काका आहे, माझे ते छोटे आहेत, तर ते रोजगारीवर जॉईन करण्यासाठी आलेले होते आणि आपले खासदार राष्ट्रीय विमोटी आलेले आहेत, त्याचे सुद्धा मी आभार मानतो. आजचा हा जो सोहळा आहे तो 10 वाजेपर्यंत होता. आपल्याकडे जो 15 मिनिटं आहे याचा अर्थ शिक्षकांनी चांगलं काम केलेलं आहे, मुलांनी आणि शिक्षकांनी चांगलं काम केलेलं आहे. माहिती आहे तर आपण टाळ्या वाजवून मुलांच्या आणि शिक्षकांच्या स्टेजवरती प्रोग्राम चालू असताना बॅकस्टेजला खूप लोक काम करत असतात, तर बरेचसे लोक इथे बॅकस्टेजला काम करत आहेत, त्यांच्याकडून मी आभार मानतो. आणि आज फायरने सुंदर फायर केलेलं आहे. फायरचे देखील फार फार आभार आहे त्या दिवशी, त्याला सगळ्यांनी घर बोलवलं असतं. जो ह्या संपूर्ण वर्षाची विचार आहे आणि जो यांनी वर्षभर रोज दुपारी 4 वाजता ते खाली असायचे, रोज 4 वाजता, शनिवारी 4 वाजता घरी असायचे. त्यांची तयारी करणं, त्याची उपासना करणे, मी फार मोठं काम केलेलं आहे. तर आम्ही रॉबिन जे संडे स्कूलचे विचार आहे, आम्ही फादर जो, आपले सर्व सिस्टर्स यांची मी आभार मानतो. एका घरामध्ये आई होती, वडील होते आणि 2 मुली होत्या. त्याने सांगितलं मम्मी आज मदर्स डे आहे, तर आज जेवण बनवायचं नाही, आज सगळं जेवण आम्ही बनवू. तर सकाळी त्यांनी युट्यूबवर बघून ब्रेकफास्ट बनवला, त्यांनी फ्राईड राईस बनवलं, बटर चिकन बनवलं, काय 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 आयटम बनवली आणि 10 वाजता जेवण झालं. अख्खा किचन मध्ये रगडा पडलाय. मदर्स डे संपला तर कविता संपलेलं नाही. फर्स्ट कवितेने आज बिगॅन नॉट ओव्हर. त्यामुळे तुमची मुलं संडे स्कूलला येत होती तसे येऊ द्या. त्यांना 1,000 रुपयाचे आपण एवढे 30,000 रुपये समोर नवीन कपडे आणले त्यांना ते घालू द्या. हे जसे आज समोर बसले, तुम्ही पण बसले, तसे आपला संध्याकाळचा किस्सा असतो संडे स्कूलचा. मुलांना घेऊन या, तुम्ही पण बसा. मला माहिती आहे तुम्हाला कामाला जायचं असेल, तुमची कामं असतात, पण हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर त्याला घेऊन इथे मध्ये बसला तर ते मध्ये बसतील, नाहीतर ते कृषावरती किंवा ते रोडजवळ बसलेले असतील. तर त्यांना संडे स्कूलला पाठवा, त्यांना 1,000 सुरू बनवा आणि त्यांना दर शनिवारी घेऊन या. आपण त्यांना खाऊ वगैरे देतो, अजून मोठा खाऊ देऊ शकतो, कारण एकाच्या बॅच आम्हाला खूप पैसे दिले आहेत. त्यामुळे त्यांना वर्षभर आपण भरपूर खाऊ देऊ शकतो. लग्नाच्या गोष्टी प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि तुमचे संरक्षण करो. आमेन. त्याचा मुख प्रकाश तुम्हावर पडो आणि तुम्हावर दया करो. आमेन.
तो आपली कृपादृष्टी तुम्हावर वळवो व आपली शांती तुम्हाला देवो. आमेन. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या सर्वांचा आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभवर्तमानाची घोषणा करा. आपण आता आपल्याकडे मुलाचा डिप्लोमा रोजरी आणि बेनतीन आहे, त्यांना आशीर्वाद देऊया. हे दयानंद परमेश्वरा, या पहिल्या कमिटीच्या निमित्तानं मुलांना संरक्षण कवच म्हणून भेटतील, आध्यात्मिक जीवनाचा हत्यार म्हणून रोजरी आणि त्यांना हा डिप्लोमा ह्याच्यावर तू आशीर्वाद घाल. त्या बेनतीमुळे त्यांना नेहमी तू संरक्षण कर. रोजरीमुळे त्यांना तू पवित्र मर्यादेद्वारे येशूच्या जवळ आण. त्या डिप्लोमाद्वारे त्यांना नेहमी आठवण करून देऊ दे की त्यांनी ख्रिस्त शरीर स्वीकारले आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा या पवित्र वस्तूंना आशीर्वाद देवो. आपण ऍक्शन सॉन्ग घेणार आहोत. सगळ्यांनी बसून घ्यायचं कारण